सृष्टी फाउंडेशन परिवार रौप्य महोत्सवाच्या निमित्त रोह्याचे प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये सुरेश परब, ज्ञानेश्वर नाईक आणि दुर्गरक्षक आणि अभ्यासक सुखद राणे यांनी सह्याद्री पर्वताच्या इतिहासाची माहिती दिली आहे। रायगडच्या 2 सुपुत्रांनी सह्याद्री पर्वताचा 1200 किलोमीटरचं अंतर हे 25 दिवसात पार केलं। सह्याद्री पर्वतरांगेचा इतिहास माहिती होण्यासाठी सगळ्यांचं लक्ष केंद्रित होण्यासाठी ह्या 2 युवकांनी हा अनोखा उपक्रम केला। ट्रेकिंग कशी करावी, खबरदारी कशी घ्यावी ह्याची माहिती ह्या उपक्रमामध्ये देण्यात आली आहे। यावेळी ग्रामस्थ, महिला आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी सृष्टी फाउंडेशन या आमच्या परिवाराला रोह्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वर्षी आमच्या 2 शिलेदारांनी ट्रान्स सह्याद्री मोहीम पूर्ण केली आहे। तर आपल्या तरुणांचं कौतुक आपणच केलं पाहिजे आणि तो आदर्श पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे। या अनुषंगाने परिवाराचा रौप्य महोत्सव आणि आमच्या 2 शिलेदारांचा सत्कार सोहळा जो पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला उपस्थिती लावून एक चांगला पायंडा पाडलेला आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास हा आम्ही असाच पुढे घेऊन जात जाऊ आणि एक चांगला इतिहास आम्हीही निर्माण करू। जय शिवराय। एकंदरीत या संपूर्ण प्रवासाकडे बघताना खूप चॅलेंजिंग आहे। याची तयारी किंवा याचं नियोजन हे पण तितकंच चॅलेंजिंग आहे, एवढं इथे आवर्जून सांगावंसं वाटतं। नवीन पिढीला याबद्दल सांगायचं म्हटलं तर करायला काहीच हरकत नाही आणि केलंच पाहिजे, कारण हे सगळं आपलंच आहे, आपलंच वैभव आहे। हे नवीन मुलांनी पण हे अनुभवलं पाहिजे। फक्त हे करत असताना आधी तुम्ही त्याचा प्रगल्भ अभ्यास करा, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवा, स्वतःचं शरीर त्या दृष्टिकोनातून तयार करा, स्वतःला घडवा तसं, आणि मग हे अटेम्प्ट्स करा की हे विक्रम हे पुढे होतच राहिले पाहिजेत। म्हणजे असं काही नाही आहे की एकाने केलं आणि आपण बघितलं आणि टाळ्या वाजवल्या। तर हे नवनवीन हेच नाही की याहूनही काही वेगळे उपक्रम काय करता येतील किंवा अजून काही त्याच्यातून निष्पन्न करता येईल, तर अशा प्रकारचे उपक्रम नवीन पिढीने केलेच पाहिजेत असं मला वाटतं। करत असताना निष्काळजीपणा असेल तो देखील जीवावर घेतला जातो। कोणती खबरदारी घ्यावी लागते? विशेष करून तरुणी आहेत, तरुण रक्त असतं आणि मोठ्या जोशाने ते त्या ठिकाणी गड किल्ल्यांवर जातात किंवा ट्रेकिंग करतात। कोणती खबरदारी घेतली पाहिजे? प्रामुख्याने आपला अनुभव मोठा आहे। नक्कीच सांगायला आवडेल की ज्यांनी अनुभवी ट्रेकर आहेत त्यांच्यासोबत पहिल्यांदा ट्रेक करावा, जेणेकरून त्यांना पण अनुभव येईल आणि त्यांना ट्रेकिंग कसं करावं किंवा ट्रेक कसे करावे, सह्याद्रीत कसं हिंडावं हे समजेल। धन्यवाद। काय आपला एक सल्ला काय असेल या सगळ्या तुमचा अनुभव आणि सल्ला काय असेल? आता अनेक प्रश्न तुमच्यासमोर उपस्थित केले, कसं एकूणच वाटतंय? कुटुंब असेल किंवा ते समाधान काय आहे त्यातून? समाधान सह्याद्रीत फिरल्यानंतर समजतं, त्याच्यामुळे घरात बसून समजणार नाही। त्यासाठी घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे, सह्याद्री हिंडायला पाहिजे, मग तुम्हाला त्याचं समाधान मिळून जाईल। आपल्या या प्रवासात चॅलेंजिंग काय राहिलेलं किंवा खडतर एकदम ट्रेकिंग कोणती होती, काय होती, कसा अनुभव होता? खडतर ट्रेकिंग म्हणजे दिवसाचं, आता बऱ्याच जणांनी केलं आहे ते एक दिवसाला 25-30 किलोमीटर अंतर पार करून केलेलं आहे आणि आमच्यासमोर चॅलेंज होतं की कमीत कमी 50-60 किलोमीटर करणं। ते एक मी सांगू शकतो की ते चॅलेंज होतं। त्यासाठी आम्ही पूर्वतयारी केली 2 वर्ष पूर्ण। सह्याद्रीचे गडकिल्ले आपण कसं करतो, आपल्या गावाशेजारी जो किल्ला असतो तो आपण बघत नाही आणि आपण बाहेर हिमालयात वगैरे जातो। तर ते आपण शक्यतो आपण जेवढ्या आसपास किल्ले आहेत किंवा सह्याद्री आहे तो अगोदर भटकायचा, हेच मी सांगू शकतो।